Agro One Top 20 News. कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये मंगळवारी टोमॅटोची 1200 कॅरेट आवक झाली आहे. टोमॅटोला 10 किलोला 50 ते 130 रुपये इतका दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. तर घेवड्याची 20 पाट्या आवक झालेली आहे आणि घेवड्याला 10 किलोला 400 ते 450 रुपये इतका दर होता. गवारीला 10 किलोला 200 ते 400 रुपयांचा दर मिळालाय. तर गवारीची 45 पोती आवक झाली आहे. ओल्या वाटाण्याची 40 पोती आवक झाली आणि वाटाण्याला 400 ते 600 रुपये इतका दर मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सांगलीच्या विष्णू फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये आज बटाट्याच्या दरामध्ये 100 रुपयांनी घसरण झाली आहे. बटाट्याच्या 2467 क्विंटल आवक झाली. दर बटाट्याला 600 आणि 900 रुपयांपर्यंत दर मिळालाय. कांद्याची 2789 क्विंटल आवक झाली आहे आणि दर हे स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. विदर्भातील सोयाबीनची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 2515 क्विंटल आवक झाली आहे. 3501 ते 3681 रुपयांपर्यंत दर मिळालाय. हरभऱ्याची आवक 2711 क्विंटल झाली असून 4000 ते 4250 रुपयांचा दर मिळालाय. तर आवक 1000 झालेली असून तुरीची 4067 क्विंटल आवक होऊन 4810 ते 5107 रुपयांचा दर मिळालेला आहे. एकंदरीतच तूर आणि हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी सुरू करावी अशी मागणी होतीये. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाच्या दरामध्ये 100 रुपयांनी वाढ झाली आहे. गुळाची 2129 क्विंटल आवक झाली आहे. आवक कमी झाली आहे आणि गुळाला 2900 ते 3600 रुपये दर मिळालाय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील हळद मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील हळदीची आवक सुरू झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर आज हळदीचे दर प्रति क्विंटल 5600 ते 8595 रुपयांपर्यंत आहेत. हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सध्या हळद काढणी सुरू आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदा हळद उत्पादनात घट येतेय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये असताना कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. कापूस दरानं 6000चा टप्पा ओलांडलाय. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी कॉटन मार्केट यार्डामध्ये कापसाची 3000 क्विंटल आवक झाली आहे. कापसाला प्रति क्विंटल 6255 ते 6335 रुपयांचा दर मिळालाय, असं बाजार समितीतील सूत्रांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातही उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या फळांना मागणी वाढली आहे. त्यामध्ये कलिंगड, टरबूज, काकडी अशा फळांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढल्यानं या फळांच्या दरांमध्ये देखील चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक स्थिर आहे. जळगाव बाजार समितीमध्ये मागील आठवड्यामध्ये सरासरी 400 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालाय. तर किमान 250 आणि कमाल 800 रुपये प्रति क्विंटल असे दर लाल कांद्याला मिळाले. मात्र शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची प्रतीक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आणखी 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मंगेश कचरे, साम टीव्ही, बारामती. राज्य शासनानं मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची शासकीय खरेदीची नोंदणी सुरू केली आहे. मात्र काही दिवसांपासून सातबाऱ्याची ऑनलाईन वेबसाईटच बंद असल्यानं खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी अनेक अडचणी येत आहेत. तसंच बँकांकडून केल्या जाणाऱ्या पीक कर्ज वाटपावरही याचा परिणाम होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय, सेतू केंद्र या ठिकाणी येरझऱ्या माराव्या लागत आहेत. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती. सांगली जिल्ह्यातील जत हा भाग दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. यंदाही दुष्काळाच्या झळा या ठिकाणी असह्य झाल्यात. नागरिकांना पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नाहीये. त्यामुळे शेती वाढत चालली आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करताना दिसत आहेत. तर शासनानं जत तालुका दुष्काळी जाहीर करून देखील 2 महिने उलटून गेले, पण जनावरांसाठी अजूनही चारा छावण्या कुठेच उपलब्ध केलेल्या नाहीयेत. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी डाव्या कालव्याला गेल्या 8 दिवसांपासून पाणी सोडले. पाणी कमी दाबानं सोडल्यामुळे संथ गतीनं त्याचा प्रवास सुरू आहे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी 1-2 किलोमीटर अंतरावर जावं लागतंय, तर डाळिंब, द्राक्ष आणि इतर पिकं जळू लागली आहेत. निंबोडे तलावामध्ये पाणी 4 दिवसामध्ये पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची गती वाढवली पाहिजे, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. विजय पाटील, साम टीव्ही, सांगली. वाशिम जिल्ह्यातील रिठड या ठिकाणी 7 शेतकऱ्यांच्या घराला आग लागल्यानं घरातील 24 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. आग एवढी भयंकर होती की यामध्ये शेतमालासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे कुटुंब उघड्यावर पडलेलं होतं. तर रिठड ग्रामपंचायतीनं एक पाऊल पुढे टाकत नुकसानग्रस्त कुटुंबांना नव्यानं संसार उभा करण्यासाठी मदतीचा हात पुढे केलाय. घरातील सदस्यांना नवीन कपडे, भांडे तसंच धान्य देऊन या कुटुंबांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करण्यात आली आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम. राज्यातील तब्बल 28,523 गावांमध्ये भीषण दुष्काळ आहे. अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या 9 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. तसंच 9,660 गावं वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यास 2 महिन्यांचा अवधी असताना ही भीषण स्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला मंगळूरपीर तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे. गावाला पाणीदार करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले. दरम्यान मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गावकऱ्यांनी 125 घनमीटर कंट्रोल बंधाऱ्याचं काम पूर्ण केलंय. तर मोहिमेमध्ये पारंपरिक लेझिम, मशाल नृत्यातून जनजागृती केली जातीये. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं राज्यातील 4ही कृषी विद्यापीठाच्या तुलनेमध्ये अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला अव्वल ग्रेडिंग मिळाले. विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजला मान्यताही मिळाली आहे. तर ICARच्या धोरणानुसार 2 वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठाच्या शिक्षण संशोधन कार्य प्रणालीमध्ये विविध त्रुटी, विद्यापीठामधील शेती शिक्षणाचा घसरता दर्जा आणि विद्यापीठातील रिक्त पदं इत्यादी कारणांमुळे राज्यातील 4ही विद्यापीठांच्या मान्यतेला स्थगिती देण्यात आली होती. तर 2 महिन्यांपूर्वी ICAR टीमद्वारे विद्यापीठांची तपासणी करण्यात आली. जयेश गावंडे, साम टीव्ही, अकोला. तसं म्हणजे की मागच्या ज्यावेळेस समिती आली 4ही विद्यापीठामध्ये जागा खूप वॅकंट होत्या. शासनानं जे आपल्या जागा भरण्याचं धोरण त्या ठिकाणी आम्हाला जागा भरता नाही लवकर आणि त्यामुळे नंतर मात्र ज्यावेळेस मानांकन राखलं गेलं त्यावेळेस मात्र सर्व 4ही विद्यापीठामध्ये आम्हाला जागा भरता आल्या. आणि आज ज्यावेळेस ही समिती आमच्याकडे आली त्या समितीच्या माध्यमातून जवळपास 77% जागा या विद्यापीठामध्ये प्रमोशन सिलेक्शनच्या माध्यमातून आम्ही भरलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मानांकनामध्ये तो आमचा प्लस पॉईंट झाला.